आज जो कार्यक्रम राबवलेला आहे नशामुक्ती संदर्भात काय संदेश देणार? जुलै 13 तारीखपासून आमच्या जिल्ह्यातील नशामुक्त छत्रपती संभाजीनगरचा उपक्रम चालू आहे। आम्ही वेगळे कार्यक्रम जिल्हा परिषदच्या मार्फत राबवणार आहोत। आता हा जो कार्यक्रम आहे आम्ही अकेला नाही करते। हा कार्यक्रमसाठी आमच्या सोबत जिल्हा एक्साइज डिपार्टमेंट, जिल्हा नार्कोटिक्स डिपार्टमेंट, जिल्हा पोलीस, जिल्हा प्रशासन सगळं मतलब मिळून आम्ही हे कार्यक्रम आयोजन केलेले आहे। जुलै 13 तारीखपासून आम्ही सुरू केलेले आहे आणि पुढचे 1 साल आम्ही हे कंटिन्यू पण करणार आहोत, क्योंकि आता ये जो नशा मुक्त छत्रपती संभाजीनगर म्हणून एक प्रत्येक उपक्रम आम्ही जुलै 13 ते जुलै 31 तारीखपर्यंत आयोजित केलेले आहे। आजचा कार्यक्रम इसका फक्त एक पार्ट आहे आणि आमच्या जिल्हा परिषदच्या शाळातील आणि अंगणवाडीमध्ये आणि गाव पातळीवर पण आम्ही वेगळे चित्रकला स्पर्धा, जनजागृती करण्यासाठी वेगळे उपक्रम चालू आहे। हा संदर्भ शहरामध्ये सुद्धा नशा जास्त करायची, परंतु आता ग्रामीण भागातील तरी सुद्धा नशेच्या आहारी गेलेला आहे। हो, हा गोष्टी घर आहे, क्योंकि दॅट इज वाय वी ऑन द फर्स्ट प्लेस आम्ही हा नियोजन त्यामुळे केलेले आहे की एक समाना ऐसे होती थी कि फक्त शहरातील ऐसा सगळं नशा वगैरह मिलते थे, पण लेकिन आजच्या परिस्थिती ऐसा आहे की आमच्या एकदम शेवटीच्या ग्रामपंचायतीमध्ये पण दारू असेल या इतर ड्रग्स असेल इसका उपलब्धी खूप वाढवली आहे। त्यामुळे आम्ही एक नियोजन ऐसे केले की लास्ट माइल पर्सन को भी इसका जानकारी असावे। त्यामुळे आम्ही सगळं जिल्हा परिषद शाळा, सगळं अंगणवाडी, सगळं आमच्या MSRLMच्या यंत्रणा सगळं मिळून हा कार्यक्रमचा नियोजन केले। जिल्हा परिषदच्या ग्रामीण भागातील जे शाळा आहेत त्या शाळेला लागूनच काही पानटपरे असतात, त्यावर ते सिगरेट, पुड्या किंवा ते स्क्रीन वगैरे त्याच्यावर बंदी घातली असं साहित्य मिळते, यावरती तुम्ही काय कठोर पावले करणार? मी माझे लेवलमध्ये मी एक वेल वर्डेड ऑर्डर मी काढलेली आहे की आमच्या जिल्हा परिषद शाळाला काही बाहेरच्या कोई लोक येऊ नका आणि आमच्या कॉम्पाऊंड वॉलच्या सुरक्षा आमच्या CCTVच्या मार्फत सगळं मतलब आमच्या निरीक्षण आता चालू आहे। मी माननीय पोलीस अध्यक्ष सरांना पण सोबत पण चर्चा केलेली आहे, तो पेट्रोलिंग वाढवण्यासाठी एस्पेशली बिफोर स्कूल अवर्स अँड आफ्टर स्कूल अवर्स आणि लंच ब्रेकमध्ये पण थोडंसं पोलीस पेट्रोलिंग वाढवण्यासाठी पण मी सरांच्या सोबत चर्चा केलेली आहे। आता सुरुवात आहे। माझे मतलब मनपूर्वक यकीन ऐसा है कि 1 साल मध्ये आम्ही बहुत सारे इसका